संत नामदेवांनी वैष्णव पंथाचा वारकरी संप्रदायाचा झेंडा खरं तर राज्याच्या बाहेर म्हणजे पंजाब प्रांतापर्यंत नेला होता. आता आपल्यासोबत खेडकर सर आहेत. ती लंडनवरनं त्यांनी पादुका आणलेल्या आहेत. ते लंडनवरनं दरवर्षी वारी करतात. ह्या वारीचं त्यांचं दुसरं वर्ष आहे. ग्लोबल वारी यांच्यामुळे होते. काय संकल्पना आहे या पाठीमागून? संकल्पना आहे की आपला पांडुरंग हा सतत समुद्रापार घेऊन जायचा आहे. जी आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, ती जगाच्या कानाकोपऱ्यात दाखवायची. आणि त्याचाच भाग म्हणून मागच्या वर्षी आपण पादुका बाय रोड लंडनला घेऊन गेलो आणि या पादुका लंडनला 22 देशामधून गेल्या. उद्देश एक होता की आपलं विठ्ठलाचं मंदिर लंडनमध्ये उभं राहायचं आणि त्याचाच भाग म्हणून फक्त मंदिर उभारून चालणार नाही तर आपल्याला तिथे ही परंपरा पुढे चालू ठेवायची. आणि त्यासाठी म्हणून आपण या पादुका पंढरपूरला घेऊन आलो ग्लोबल वारीच्या मार्फत. आणि ही वारी भारतापुरतं मर्यादित न राहता जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जावं आणि हा संकल्प आला आणि पुढे 11 देश जोडले गेले. युरोपचे 11 देश, नंतर आपण मुंबईला आलो. आळंदीवरून पायी वारी करत पंढरपूरला आज दाखल झालेलो आहोत. तर मला असं वाटतंय की जी आपली शिकवण आहे संतांची. किती दिवसाचा प्रवास होता हा प्रवास 50 दिवसांचा होता. 6 जूनला लंडनवरून प्रस्थान झालं आणि 11 देशामधून आपण बाय कार आलो. नंतर मुंबईला विमानाने आलो आणि आळंदीवरून पायी प्रवास करत आता पंढरपूरला पोहोचलेलो आहोत. पुढं काय काय आता कार्यक्रम? आता या पादुका उद्या लंडनच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. 25 तारखेला आषाढी एकादशीला मोठा कार्यक्रम लंडनमध्ये आयोजित केलेला आहे. पादुका दर्शन सोहळा आहे. तर विठ्ठल भक्तांना आस लागलेली आहे की या पादुका एवढा मोठा प्रवास करून माघारी येत आहेत. त्या प्रवासामधून विठ्ठलाचा आशीर्वाद आम्हाला घ्यायचा आहे म्हणून 3 ते 3.5 हजार लोक लंडनमध्ये येणार आहेत येत्या शनिवारी 25 तारखेला आषाढी एकादशीसाठी. तर उद्या या पादुका लंडनसाठी मार्गस्थ होणार आहेत. बघितलं की आज वारी पंढरपुरात येऊन उद्या लंडनसाठी प्रयाण करणार आहेत. विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे, LS मराठी.